हो बे बजू हा? शांताबाईच्या शेळ्या तूच राखतेस का ना? हो अबे नसल जमत राखणार तर नको राखत जाऊ, समजलास का? म्हणजे जंगलामध्ये शेळ्या राखल नेलास ना, त्या तिच्या एक बकऱ्या वाघाला चारलास का ना, म्हणजे बिचारच्या केलास 10-15 हजारीचा नुकसान. तुला बिचारी दिसते ते. मग का? अबे 3 महिने झाले माहिती पैसे देवाला आहे. एका महिन्याचा 3000 रुपये घेतो, 9000 रुपये फेकून देते माझ्या गरीब माणसाचं. हो. तर महिना झाला तिच्या घरी गेलो का आज देईन उद्या देईन म्हणून असं 3 महिने काढलं. मी म्हणलो देल बापा, गावातली बाई आहे कोठी जाईल, बरोबर आहे का नाही? हो, हो. म्हणलं रोजगार नाही एक तर बरोबर. असा करू करू तिच्या घरच्या शेळ्या राखलो. मग आता काल दिवाळीचा दिवस होता. बरोबर. दिवाळीला सारे लोक एकामेकाचा पैसा देते. बरोबर. गेलो तर मला 3-18 भाषण सांगलं ना, आपल्या घरी लक्ष्मी पूजा नाही करून तुला का पैसे देऊ का म्हणून. म्हणजे पाय ना, ते पूजा करायला आपल्या घरी मी का करीन? हो ना, बरोबर मग आहे. काय मी म्हणलो, मग हा. म्हणलं त्या घरच्या म्हणलं ते शेड्या राखून सणारे हेल्पर क्या करणार झाला म्हणलं फुकट राबल्यासारखा. मला म्हणा भिकाऱ्याला वकाऱ्याला छान दिसतेत रे म्हणा. ते पाय हा शब्द लहान झाला का तिच्या? नाही नाही. मग आता का करू? आता म्हणलं तरी मी उगाच राहिलो. दुसऱ्या दिवशी नेहमी सारखा तसा शेड्या राखायला नेलो नवेगावच्या जंगलामध्ये. मग पूजा गिजा नाही केलास घरी? पूजा केलो का बाया? ती म्हणाल म्हणून पूजा नाही करीन का मी? हा. अरे त्या जंगलात शेड्या राखायला नेलो, कोटचा बागाने खाल्लं का, तोच बकरा खाटकाल फोन लावून 6000 रुपयाला विकलो. आणि मग तेच पैसा आणलं घरी पूजापाठ केलं आणि तिला सांगलो वाघाने खाल्लं.